आतापर्यंतचं सर्वात बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन माझं यावर्षी झालं होतं आणि ते ऑर्गनाईज केलं होतं माझ्या मिस्टरांनी. आणि हे सेलिब्रेशन झालं होतं फार्म हाऊसला. त्यामुळे मी खरं खूप खुश होते, कारण प्रत्येक वर्षीचं घरचं सेलिब्रेशन आणि बाहेरचं सेलिब्रेशन यामध्ये फरक असतो तो जागेचा नाही तर माणसांचा. आणि त्यामुळे मी खूप खुश होते. मला सर्वांनी मन भरून शुभेच्छा दिल्या होत्या आणि मीही सर्वांमध्ये एन्जॉय करत होते. इशिकाला ना सुरुवातीला मानसीनं खूप छान प्रकारे हँडल केलं होतं. त्यानंतर जेव्हा ती उठली तेव्हा तिच्या पप्पानी घेतलं. या सर्व छोट्या मोठ्या मंडळींनी मला केक भरवला आणि त्यानंतर आमचं गेम्स वगैरे स्टार्ट होणार होते. आल्यानंतर जेव्हा थकवा जाणवत होता, तो पूर्ण माझा गायब झाला होता, कारण मी आज होते बर्थडे गर्ल आणि माझ्यासोबत छान प्रकारे क्लिक्स वगैरे झाले. परत मग मी आणि माझ्या मिस्टरांनी छान प्रकारे फोटोसुद्धा केले आणि हा माझा बर्थडे सेलिब्रेशन खूप खूप म्हणजे मेमोरेबल झालेला आहे. त्यानंतर आमचे गेम्स वगैरे स्टार्ट झाले आणि गेम्स असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळले जातात हे मला माहिती नव्हतं. संगीत खुर्चीमध्ये तुम्ही बघाल इतके छान प्रकारे एन्जॉय करून खेळत होते की गेम जिंकण्यासाठी नसतो तर तो एन्जॉय करण्यासाठी असतो, हे मी पहिल्यांदा बघत होते. आणि मी सुद्धा त्यांच्यामध्ये मस्त मिक्स होऊन माझा जो बर्थडेचा ड्रेस आहे हेवी तो आवरून खेळत होते. आमचे खूप गेम्स झाले. मी थोड्या प्रमाणात इथे शूट झालेलं आहे. काही गेम्स मी मिस केलेले आहेत कारण इशिका माझी छोटी आहे. तर बघा, सर्वांनी अगदी म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट देऊन गेम खेळलेले आहेत. छोट्या मुलांचे सुद्धा गेम्स झाले आणि पुन्हा जेंट्स लोकांचे तर इतके हसण्याचे गेम्स झाले विचारायला नको. आणि अशा पद्धतीने आम्ही छान एन्जॉय केला होता. तर हा होता आजचा ब्लॉग. भेटून नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.